नाही, झालेली घटना निश्चितपणे दुर्दैवी आहे। खरं तर हे घडणं अजिबात योग्य नाही, चुकीचंच आहे। राज्य सरकार त्याच्यावरती निश्चितपणे कडक कारवाई करते। मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति प्रत्येक महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या प्रत्येक नागरिकाची भावना जोडलेली आहे। त्यामुळे हे जे काही झालं हे चुकीचं झालं, परंतु त्यात मला असं वाटतं की ही काही राजकारणाची गोष्ट नाही। झाले ते चुकीचं, त्याच्यावर कारवाई होतीये, संबंधित लोकांना निश्चितपणे त्यात शिक्षा होईल। पण ते कुठेतरी कुणी सत्तेत असो अथवा नसो, मला असं वाटतं या गोष्टीचं राजकारण करणं हे योग्य नाही। पण तुम्ही भाजपमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ही नाराजी व्यक्त केली आहे काही वक्तव्यांच्या बाबत महाराष्ट्रातल्या कुठल्या वाहत होतं म्हणून पुतळा पडला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये आता बाकी न करता निश्चितपणे मी म्हणालो तसं केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची एक संवेदना, एक वेगळी भावना आहे, आदराचं स्थान आहे आणि त्यामुळे प्रत्येकालाच वाईट वाटलंय। पण याच्यामध्ये निश्चितपणे महाराष्ट्र शासन सरकार म्हणून याच्यावरती कडक कारवाई करतंय आणि जे काही हे झालंय हे पुन्हा कुठेही घडू नये याची काळजी मात्र आता इथून पुढे सगळ्यांनी घेतली पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ज्या पुतळ्याचं अनावरण झालं फार कालावधी झालेला नाहीये, असं असताना म्हणूनच त्याची चौकशी होतीये आणि जे कोणी दोषी असेल त्याला मात्र सोडलं जाणार नाही हे राज्य सरकारने स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्य सरकार त्याच्यावर काम करेल। निवडणुकीबद्दल एक प्रश्न आहे, विधानसभा निवडणुका महाराष्ट्रातल्या काही दिवसांवर येऊन ठेवतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरएसएसने एक सूचना केली की नवीन चेहरे भाजपनं प्रचारात उतरवावे। नाही, मला असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कधीही कुठल्याही निवडणुकीमध्ये सहभागी होत नसतं। संघ ही एक वेगळी विचारधारा आहे। नाही, सांगतो ना, त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत असं कधीही संघ काम करत नाही। आमची ती मातृ संघटना आहे, नक्की आहे। आम्ही अनेक वेळेला त्या मार्गदर्शन घेतो, आम्ही त्या विचारांचे पायी आहोत, आम्ही त्यावरती चालतो, काम करतो। पण निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात कधीही संघ अशा पद्धतीनं काम करत